नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. गांधीजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाने दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित केला असला तरी लगतच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचे पोलीस कारवाईमधून वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश देहनकर यांनी सलग 2 दिवस सिनेस्टाईल कारवाई करून तब्बल 17,64,000 रुपयाची दारू वाहनासह पकडून वर्धा येथील 3 दारू तस्करांना अटक केली आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सालबर्डी येथून विदेशी दारू येत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार सतीश देहनकर यांना मिळाली. त्यांनी वर्धा मार्गावर करडी नजर ठेवली. MH30L5890 क्रमांकाची संशयित कार येताच तिला अडविण्यात आले. तपासादरम्यान वाहनात विदेशी दारूच्या 192 निपा मिळाल्या. पोलिसांनी त्या जप्त करून शेख साहिल शेख शब्बीर राहणार आनंद नगर वर्धा याला अटक केली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर दुसरे दिवशी वर्धा रोडवरील पंचवटी चौकालगत पुन्हा ट्रॅप लावला. रात्रीच्या सुमारास संशयित MH31EU 8046 क्रमांकाची कार येताच तिला अडविण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कार चालकाने हुलकावणी देत वाहन पळवून नेले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सावळापूर घाटीत 2 ट्रॅक्टर आडवे लावले आणि कार अडविली. वाहनात आढळून आलेल्या विदेशी दारूच्या 30 पेट्या जप्त केल्या आणि वाहतूक करणाऱ्या वर्धा येथील शेख वसीम शेख सत्तार व शेख वसीम अब्दुल सत्तार याला अटक केली. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश देहनकर यांच्या नेतृत्वात महेश राठोड, गजानन वडनेरकर, अमित जुवारे, निलेश करडे, भूषण खार आणि प्रवीण बंडवाल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, झालेले व होणारे कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कुणाचीही गय केल्या जाणार नाही. आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बेलची बटन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.